प्रश्न क्रमांक 1. बिंबिसारने कोणाचे शिष्यत्व पत्करले होते? उत्तर आहे बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते. प्रश्न क्रमांक 2. गुजरात राज्यातील जुनागढ जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्य याने कोणते धरण बांधले होते? उत्तर आहे गुजरात राज्यातील जुनागढ जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्य याने सुदर्शन हे धरण बांधले होते. प्रश्न क्रमांक 3. B12 या जीवनसत्वाच्या अभावी कोणता विकार होतो? उत्तर आहे B12 या जीवनसत्वाच्या अभावी ॲनेमिया हा विकार होतो. प्रश्न क्रमांक 4. वेद काळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला काय म्हणतात? उत्तर आहे वेद काळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5. महाबळेश्वर जवळील भिलार हे कशाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे? उत्तर आहे महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर कोण दुर्ग अभ्यासक हे दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करीत असत? उत्तर आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर गोपाळ निळकंठ दांडेकर हे दुर्ग अभ्यासक दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करीत असत. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची वास्तू कोणत्या शैलीत बांधलेली आहे? उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची वास्तू इंडो गॉथिक या शैलीत बांधलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. निवडणूक आयोगाची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे निवडणूक आयोगाची नेमणूक राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 9. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली गेली? उत्तर आहे भारतीय संविधानाच्या 324 कलम या कलमान्वये निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली गेली. प्रश्न क्रमांक 10. भारतात कोणती पद्धती अस्तित्वात आहे? उत्तर आहे भारतात बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आहे. प्रश्न क्रमांक 11. स्वतंत्र भारतातील लोकसभेची पहिली निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली? उत्तर आहे स्वतंत्र भारतातील लोकसभेची पहिली निवडणूक 1951 ते 52 या वर्षी पार पडली. प्रश्न क्रमांक 12. कोणता सांगाडा हा मध्य रेषेच्या बाजूंच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो? उत्तर आहे उपांग सांगाडा हा मध्य रेषेच्या बाजूंच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो. प्रश्न क्रमांक 13. भारतात सध्या किती मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत? उत्तर आहे भारतात सध्या 7 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 14. स्थेय म्हणजे काय? उत्तर आहे स्थेय म्हणजे चोरी. प्रश्न क्रमांक 15. इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमधील कोणत्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले? उत्तर आहे इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमधील सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले. प्रश्न क्रमांक 16.
सम्राट दर्युशने त्याच्या साम्राज्यात कोणत्या प्रकारचे चलन लागू केले? उत्तर आहे सम्राट दर्युशने त्याच्या साम्राज्यात दारिक प्रकारचे चलन लागू केले. प्रश्न क्रमांक 17. कोणता समुद्र हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे मृत समुद्र हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 18. पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? उत्तर आहे पृथ्वीचा सुमारे 70.80% भाग पाण्याने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतातील वर्तमानपत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना कोठे स्थापन झाला? उत्तर आहे भारतातील वर्तमानपत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना मध्य प्रदेशमधील नेपानगर येथे स्थापन झाला. प्रश्न क्रमांक 20. कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा उपयोग होतो? उत्तर आहे कागद बनवण्यासाठी पाईनसारख्या सूचीपर्णी वृक्षाचा उपयोग होतो.